नमस्कार मित्रांनो. अलीकडे अतिशय धक्कादायक आणि लाजिरवाणी अशी घटना आपल्या देशामध्ये घडली. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी त्यानंतर लगेच त्याच्यावर एक व्हिडिओ बनवलेला होता. पण मित्रांनो, त्या घटनेवर अजून त्याचे जे पडसाद आपल्याला दिसत आहेत हे फार भयंकर आहेत. तो एक जो व्यक्ती आहे, एक माथेफिरू बिघडला म्हटल्यानंतर तेवढं देशाचं नुकसान झालेलं नाही आहे, पण त्याला सपोर्ट करणारी ही सगळी जी लोक समोर येत आहेत याच्यामुळे देशाचं फार किती नुकसान झालेलं आहे हे आज कुठेतरी आपल्याला लक्षात यायला लागतंय. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, ज्यांचं नाव प्रामाणिक आणि संविधानिक विचारांसाठी घेतलं जातं, त्यांच्यावर सोशल मीडियावर अत्यंत घृणास्पद, जातीवाचक आणि अभद्र प्रकारचे हल्ले होत आहेत. काहींनी स्वतःला सनातनी म्हणवणारे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत हे जस्टिस गवई यांच्या विरोधात मेम्स बनवत आहेत, व्हिडिओ बनवत आहेत, त्यांचा निळ्या कलरचे मीम्स बनवत आहेत, त्यांच्या गळ्यामध्ये गाडगं असलेले त्याच्यामध्ये फोटोशॉप करत आहेत, हे फोटोशॉप केलेले पोस्टर्स तयार करत आहेत. काहींनी तर त्यांच्या जातीचा उल्लेख करत चिखलाच्या मडक्याची तुलना अशा पद्धतीने कमेंट केलेल्या आहेत. संविधान विकणारा न्यायाधीश इथपर्यंत त्यांच्यावर टीका केली जात आहे. अशा प्रकारच्या घाणेरड्या टिप्पण्या केल्या जात आहेत. मित्रांनो, हा जो हमला आहे हा केवळ एका व्यक्तींवर नाही आहे, तर तो आपल्या भारताच्या संविधानावर थेट केलेला हल्ला आहे. मित्रांनो, जस्टिस गवई हे सर्वोच्च न्यायालयात बसलेले ते न्यायाधीश आहेत. ते संविधानाच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण करतात. त्यांच्यावर हल्ला म्हणजे आपल्या संविधानाच्या आत्म्यावरच प्रहार करण्यासारखं आहे. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर बायकॉट गवईंसारखे सुद्धा हॅशटॅग ट्रेंड झाले होते. काही व्हिडिओमध्ये त्यांच्या जातीचा अपमान करण्यात आला होता आणि काही इन्फ्लुएन्सरने खुलेपणाने त्यांना अँटी हिंदू अशा पद्धतीने संबोधन केलेले आहेत. हे सगळं पाहून मनामध्ये कुठेतरी प्रश्न पडतो की आपण खरोखरच धर्माच्या नावाखाली मानवतेचा नाश करत सुटलोय का? मित्रांनो, संविधान काय सांगतं? संविधान सांगतं प्रत्येक भारतीयाला समानता आणि सन्मानाचा अधिकार आहे. पण जेव्हा न्यायाधीशावरच जातीच्या आधारावर जर हल्ले होत असतील तर ती समानता केवळ संविधानाच्या पुस्तकातच उरली की काय असं म्हणावं लागतं. आज या देशामध्ये स्वातंत्र्य, आपण म्हणतो की आज आपल्या देशामध्ये आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य आहे, पण द्वेष पसरवणारे सुद्धा या स्वातंत्र्याचा द्वेष पसरवण्यासाठी जर वापर करत असतील तर ही परिस्थिती अतिशय धोकादायक आहे. मित्रांनो, पंजाब सरकारने एक उदाहरण दाखवून दिलेलं आहे की जो सरकारचं समर्थन अशा प्रकारच्या गोष्टींना नसेल तर हे सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्स किंवा हे सगळे द्वेष पसरवणाऱ्या लोकांची अजिबात हिंमत होणार नाही. हे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्स मी ज्यांच्याबद्दल बोलत आहे हे काही म्हणजे 5-10 सबस्क्रायबर असलेले लोक नाही आहेत. ठीक आहे, लाखांमध्ये या सगळ्या लोकांचे फॉलोअर्स आहेत आणि यांचं तुम्ही बोलणं जर ऐकलं, आता आपण ते त्यांचं बोलणं तुम्हाला दाखवू शकत नाही, पण एक थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं म्हटलं, ठीक आहे, तो व्यक्ती असं म्हणत होता, तो भारती नावाचा जो व्यक्ती आहे तो असं म्हणत होता की हिंदू मतलब कुछ कर नहीं पा रहे, जस्टिस गवई के ऊपर तो थूकना तो चाहिए था, मतलब घोड़ से नहीं बन सकते, गोली नहीं मार सकते, मगर थूकना तो चाहिए था उनके सर के, उनके मुंह के ऊपर. हे अशा प्रकारचे जे कमेंट ह्या सगळ्या लोक करत आहेत, एवढी जी यांची हिंमत वाढलेली आहे. द्वेष पसरवणाऱ्या लोकांची एखाद्या माणसाला जातीवाचक अशा पद्धतीने बोलण्याची जी हिंमत वाढलेली आहे ही फार भयंकर आहे. पंजाब सरकारने उदाहरण दाखवून दिलं. 100 लोकांवर FIR पंजाब सरकारने केलेला आहे आणि कडक कारवाई त्याच्यामध्ये केलेली आहे. पण महाराष्ट्र, जिथून जस्टिस भूषण गवई येतात, आपल्या महाराष्ट्राचे ते न्यायाधीश आहेत, असं असून सुद्धा महाराष्ट्र सरकार मात्र याच्यावर गप्प बसलेलं आहे. ना कोणती कारवाई, ना कोणती निंदा. हा मौन म्हणजे एक प्रकारे सरकारचं समर्थन आहे का? ठीक आहे, विचार करण्यासारखं आहे. आज न्यायमूर्तींवर हल्ला होत आहे, उद्या संविधानावर होईल, परवा तुमच्या माझ्या हक्कावर होईल. धर्म, जात, विचारसरणी यापेक्षा काही जर मोठं असेल तर ते म्हणजे आपलं संविधान आणि न्याय आहे. आणि जर लोकांना या धर्म, जात या विचारसरणीपेक्षा मोठं काही वाटत नसेल तर ते अतिशय धोकादायक परिस्थिती आहे. मित्रांनो, शेवटी तुम्हाला एवढं सांगावंसं वाटतं, आज आपण सगळ्यांनी ठरवायलाच हवं की ही जी ट्रोल संस्कृती आहे याचं आपण समर्थन करणार आहोत की आपल्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण पुढे येणार आहोत. कारण देश हा आपला न्यायावर टिकत असतो, द्वेषावर टिकणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल, ह्या सगळ्या माहितीबद्दल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तरी चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. आज म्हणजे जे सत्य सांगणारे जे लोक आहेत, ज्यांना खरं बोलायचं आहे, ह्या सगळ्यांचा आवाज कुठेतरी कमी पडायला लागलेला आहे आणि जे द्वेष पसरवणारे जे लोक आहेत त्यांचा आवाज वाढत चाललेला आहे. ठीक आहे, यांचं म्हणजे लोकांमध्ये सुद्धा यांची फॅन फॉलोइंग फार प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे. ह्या अभिमानापोटी, जातीच्या अभिमानापोटी, धर्माच्या अभिमानापोटी, ठीक आहे, सगळे जे आणि ह्या सगळ्या द्वेषामुळे आपल्या देशाचं आपण प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान करत चाललेलो आहोत. ह्या सगळ्या गोष्टीला आपण सगळ्या चांगल्या विचाराच्या लोकांनी कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाठवा. धन्यवाद मित्रांनो.